आमच्या मान्य करा। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। कसं नाही शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा। चांगलीच पाहिजे आमची शाळा। चांगलीच पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा। नाहीतर खुर्च्या खाली करा। नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे। नाहीतर नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी, सांजा जिल्हा परिषद शाळेचा मी तज्ञ सदस्य आहे। आमच्या शाळेला 2018ला शासन निर्णयानुसार 9वी 10वीला स्वयंअर्थ सहाय्यता म्हणून मान्यता भेटली। त्याच्यामुळे पहिल्या अटीत असं सांगितलंय की ह्या शाळेचा शिक्षकाचा जी खर्च आहे ती जिल्हा परिषद स्वतःच्या निधीतून करावा, शेष निधीतून करावा। पण आज 6 वर्ष पलटत आलेली आहेत। आमच्या शाळेला एकही शिक्षक आतापर्यंत भेटलेला नाही। आणि त्यानंतर 2019 साली आम्हाला सांगितलं की तुम्ही शिक्षक तासिका बेसवर चालू करा, आम्ही त्यांची पगार देतो। पण आतापर्यंत एकही शिक्षकाला 1 रुपया भेटलेला नाही। आम्ही गावकरी गावातून पैसे गोळा करून ग्रामपंचायतकडून सहकार्य घेऊन आम्ही शाळा चालवत आहोत। आमच्या शाळेचा रिझल्ट 100% आहे। जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे। जर ह्या शाळेची अशी परिस्थिती असेल, जर गोरगरिबाला शिक्षणाचा जर अधिकार भेटत नसेल, तर हे सरकार आणि हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि या शिक्षणाधिकाऱ्याला माझा प्रश्न आहे की गोरगरिबाला शिकायचं तर कुठे शिकायचं? खाजगी शाळेत म्हणजे तुम्ही हे करून खाजगी शाळा वाढवण्याचं प्रमाण करताव का? आमच्या गावात शहरापासून जवळचे गाव आहे, खाजगी शाळा घुसवायचे प्रयत्न चालू आहेत का तुमचे? त्याच्यामुळे आज जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 2-3 दिवसात आम्ही जिल्हा परिषद मध्ये आमची शाळा भरू विद्यार्थी घेऊन।